कुंभ राशी 512 वर्षानंतर 4 पुनर्घटना घडणार. ही एक स्त्री तुम्हाला साथ देणार. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या लोकांनो, येणाऱ्या काही तासात तुमच्या आयुष्यात असा एक भयानक भूकंप येणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्याचा शेवटचा वाईट दिवस ठरणार की तुम्हाला एक भयंकर संकटाच्या खाईत ढकलणार. कारण 512 वर्षानंतरचा बनणारा हा एक अत्यंत दुर्मिळ आणि धोकादायक राजयोग तुमच्या राशीत सक्रिय झाला आहे. तुमच्या अगदी जवळ राहणारी, तुमच्यासोबत हसणारी एक स्त्री तुमच्या पाठीमागे असा काही खेळ करते जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ही स्त्री साक्षात माता लक्ष्मी बनून तुमच्या नशीब उजळणार की तुमच्या सगळ्या सुखांची राखरांगोळी करणार. जिच्या एका चुकीमुळे तुमच्या अख्ख्या आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. कोण आहे ती गूढ स्त्री आणि तिच्या नावाचे पहिले अक्षर काय आहे? जर आजचा हा व्हिडिओ तुम्ही 2 मिनिटे बंद केला किंवा अर्ध्यावर सोडून निघून गेला तर आयुष्यात कधीही भरून न निघणारे भयंकर नुकसान तुमचे होईल. त्या स्त्रीचे आणि तुमच्या नशिबाचे गूढ रहस्य लक्षात ठेवा. मी शेवटी असा एक उपाय सांगेल जो ऐकल्यास ही संपूर्ण भविष्यवाणी तुमच्यावर उलटून पडू शकते. ऑगस्ट महिना हा सुरू होताच पहिल्याच आठवड्यात तुमच्या आयुष्यात असा एक अचानक आणि मोठा भूकंप होणार आहे तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. ग्रहांची ही चक्राहून टाकणारी हालचाल तब्बल 512 वर्षानंतर घडत असून तुमच्याही राशीचा स्वामी शनिदेव पहिल्या 7 दिवसात एक अत्यंत शक्तिशाली रूपात प्रकट होत आहे. 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान तुमच्या आसपासच्या वातावरणात एक विचित्र गोड शांतता दबाव जाणवेल. काहीतरी घडणार आहे किंवा तुमच्या नशिबाचे चक्र अचानक पूर्ण 360 अंशात फिरणार आहे याची चाहूक तुम्हाला या पहिल्याच आठवड्यात स्पष्टपणे लागायला सुरुवात होईल. या पहिल्याच आठवड्यात तुमच्या रोजच्या आयुष्यात अचानक अशा काही गोष्टी घडतील जर तुम्हाला आतून हादरवून टाकेल. ज्या कामांशी तुम्ही गेल्या कित्येक महिन्यापासून वाट पाहत होता किंवा जी कायमची कामे तुमची अडकून पडली होती त्या कामाबद्दल अचानक एक धक्कादायक बातमी तुमच्या कानावर पडेल. एवढेच नाही तर तुमच्या अगदी जवळच्या आणि विश्वासातील माणसांचा खरा भीषण चेहरा याच पहिल्या 7 दिवसात तुमच्यासमोर उभा राहील. शनिदेवांना आता कर्माचा हिशोब चुकता करण्याची सत्र पहिल्याच दिवसापासून सुरू केले आहे. त्यामुळे ज्यांनी तुम्हाला आजवर छळले किंवा तुमचा वापर केला त्यांना त्याच काळ आता जवळ आल्याची जाणीव होत आहे. याच आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांना सावध राहा, कारण हा पहिला आठवडा जितका तुम्हाला यशाच्या शिखरावर ढकलू शकतो तितकाच तो एका लहानशा चुकीमुळे भयंकर संकटाच्या दरीत देखील ढकलण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. या पहिल्या आठवड्यात शनिदेव तुमची तीव्र परीक्षा घेणार आहे. या काळात तुमच्या संयमाचा अंत पाहिला जाईल. तुमच्या मनात भीती, शंका, अस्वस्थता निर्माण केली जाईल. जर तुम्ही या पहिल्या 7 दिवसात घाबरलात किंवा घाईघाईत एखाद्या चुकीचा निर्णय घेतला तर हा राजयोग तुमच्या हातातून निसटून जाईल. म्हणूनच या पहिल्या आठवड्यात घडणाऱ्या अद्भुत घडामोडींकडे अत्यंत सतर्कपणे पाहणे तुमच्यासाठी योग्य आहे. पहिल्या आठवड्यात तो अस्वस्थता संपते ना संपते तोच तुमच्या अगदी जवळच्या वर्तुळात असा एक भयंकर विश्वासघात बाहेर येईल जो तुमच्या पायाखालची जमीन सरकून टाकेल. ज्या लोकांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, ज्यांच्या पाठीशी तुम्ही संकटाच्या काळात खंबीरपणे उभे राहिला, तेच लोक तुमच्या पाठीमागे तुमच्या विरुद्ध भयंकर कारस्थान रचत असल्याचे स्पष्ट होईल. हे लोक तुमच्या तोंडावर गोड बोलून तुमची स्तुती करतात पण तुमच्या पाठीमागे तुमच्या नाशाचीच वाट पाहत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील खराखुरा बुरखा गळून पडल्याचे तुम्हाला प्रचंड मानसिक मोठा धक्का बसणार आहे. हा विश्वासघात केवळ शब्दापुरता मर्यादित नसेल तर तुमच्या कामात, व्यवसायात, आर्थिक बाबतीत तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला जाईल. गुप्त गोष्टी, तुमच्या आर्थिक परिस्थितीत आणि तुमच्या कामाच्या तिजोरीचा वापर हे जवळचेच लोक तुमच्या विरुद्ध शास्त्रासारखे करणार आहेत. तुमच्या सुखावर, प्रगतीवर अत्यंत काळी नजर ठेवून हे लोक बसले आहेत. तुम्ही त्यांना तुमचे मानून ज्या गोष्टी सांगत होता त्याच गोष्टींचा वापर करून ती समाजात तुमची बदनामी करण्याचा, तुम्हाला अडचणीत आणण्याचा कारस्थान करत आहेत. ऑगस्ट महिन्यात जर तुम्ही वेळीच भावनिक होणे थांबवले नाही आणि या नजरेला लोकांपासून अंतर ठेवले तर हा आलेला सुवर्णकाळ क्षणात निघून जाईल. शनिदेव तुम्हाला स्पष्ट संकेत देत आहे की तुमच्याच घरात आणि नात्यात लपलेल्या या विषारी सापांना वेळीच ओळखा. या विश्वासघाताच्या झटक्यात तुम्ही आतून तुटून जाल, पण लक्षात ठेवा शनिदेवाने ही परिस्थिती मुद्दाम निर्माण केली आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यातील ही विषारी माणसे कायमची बाहेर फेकली जातील.
विश्वासघाताच्या त्या भीषण धक्क्याने तुम्ही आतून पूर्णपणे तुटलेले असतानाच या सर्व अंधारात एक चमत्कार घडणार आहे. जेव्हा जग तुमच्या विरोधात उभे राहील आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच लोक तुम्हाला सोडून जातील, तेव्हा तुमच्या आयुष्यात एक गूढ स्त्रीचा प्रवेश होईल. ही स्त्री कोणतीही साधारण व्यक्ती नसून तुमच्यावर ओढावलेल्या भयंकर संकटांमधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी शनिदेवाने पाठवलेले एक संरक्षण कवच आहे. ही स्त्री तुमच्या आयुष्यात पाऊल ठेवताच आजवर तुम्हाला रुळवणारे तुमचे नशीब अचानक तुमचे सोनं करू लागेल. या स्त्रीवर शनी आणि राहू ग्रहाचा अत्यंत शक्तिशाली शुभप्रभाव आहे. तिच्यामध्ये एक अशी अद्भुत सकारात्मक ऊर्जा आहे जी तुमच्या घरातील आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्तींचा, काळाचा नजरेआड आणि तंत्रमंत्राचा क्षणात नाश करेल. तिचं पाऊल तुमच्या आयुष्यात पडताच कित्येक वर्षापासून तुमच्या डोक्यावर असलेला कर्जाचा भयंकर डोंगर हळूहळू नाहीसा होऊ लागेल. तुमची बंद पडलेली कामे, अडून बसलेला पैसा, व्यापारातील प्रचंड तोटा अचानक मोठ्या नफ्यात बदलताना तुम्हाला दिसेल. जे काम करण्यासाठी तुम्हाला आधी दिवसरात्र घाम गाळावा लागत होता तेच काम आता एका चुटकीमध्ये पूर्ण होऊ लागेल. कुंभ राशींच्या लोकांना सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही स्त्री तुमच्यासाठी एखादी परके नाव नसून ते तुमच्या आसपासच कुठेतरी राहते. पण तुमच्या असलेल्या भावनिक पडद्यामुळे तुम्ही अजूनही तिला ओळखू शकले नाही. ही स्त्री आहे जी तुमच्या स्वतःच्या सुखाचा त्याग करून कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्या दुःखात खंबीरपणे पाठीशी उभी राहील. तिच्या येण्याने तुमच्या घरात गमावलेली सुख, शांती, समाधान, समृद्धी परत येईल. आणि सावधान, जर तुम्ही या स्त्रीकडे दुर्लक्ष केले किंवा तिला ओळखण्यात चूक केली तर तुमच्या आयुष्यात येणारा हा श्रीमंतीचा सुवर्णकाळ हातातून कायमचा निसटून जाईल. आता सर्वात मोठा भयानक प्रश्न, ही साक्षात लक्ष्मीचे रूप स्त्री असलेली गूढ स्त्री नेमकी कोण आहे आणि तिला ओळखायचे कशी? शनिदेव स्त्रीच्या रूपात तिच्या शरीरावर अत्यंत स्पष्ट चिन्ह दिसत आहेत. सर्वात पहिली ओळख म्हणजे त्या स्त्रीचे कपाळ. हे सामान्य स्त्रियांपेक्षा थोडी जास्त रुंद मोठे असेल. तिच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र गोड चमक आणि तेज तुम्हाला जाणवेल. तिची भाषा किंवा तिचे बोलणे सुरुवातीला तुम्हाला कडू, थेट आणि खटकणारे वाटू शकते, पण तिच्या प्रत्येक शब्दात तुमच्या भल्याची चिंता दडलेली असेल. जी स्त्री तुमच्या चांगल्या काळात सोबत नसेल तरी ती तुमच्या अत्यंत वाईट आणि हाताची परिस्थितीत कोणत्याही स्वार्थाशिवाय तुमच्या पाठीशी उभी राहते, तीच ही भाग्याची स्त्री आहे. या स्त्रीच्या नावाने रहस्य सांगायचे तर तिच्या नावाचे पहिले अक्षर मुख्यत्वे अ किंवा र या अक्षरांवरून सुरू होत असल्याची खूप मोठी शक्यता आहे. कुंभ राशींच्या लोकांना इथे एक गोष्ट मनात पक्की करा, स्त्रीला प्रत्येक वेळी प्रेमाच्या प्रेयसीच्या नजरेने पाहण्याची चूक अजिबात करू नका. ही स्त्री तुमच्या आई असू शकते, तुमची खरी बहीण असू शकते, तुमची धर्मपत्नी असू शकते किंवा एखादी प्रामाणिक मैत्रीण असू शकते. जर तुम्ही विवाहित असाल तर तिला बहिणीचा, आईचा मान द्या. जर तुम्ही महिला असाल तर तिला आपले सर्वात विश्वासू मैत्रीण बनवा. शनिदेवाने तिला तुमच्या आयुष्यात एका वलयासारखे पाठवले आहे. पण कुंभ राशीच्या लोकांना सर्वात मोठा धोका इथेच लपलेला आहे. तुमच्या राशीतील राहूच्या प्रभावामुळे तुम्ही अनेकदा खऱ्या आणि खोट्या माणसांबद्दल फरक ओळखू शकत नाही. ज्या स्त्रीच्या तोंडात तुमच्याबद्दल खोटे कौतुक आहे ती तुमच्यासाठी विष ठरेल. आणि जी स्त्री तुमच्या चुकीच्या आयुष्याकडे सोने करेल. ऑगस्टच्या या काळात जर तुम्ही अ किंवा र या अक्षराच्या स्त्रीला ओळखले आणि तिचा योग्य मानसन्मान केला तर तुमच्या घराची गेलेली शोभा आणि श्रीमंती क्षणात परत येईल. पण जर तुम्ही तिच्याकडून बोलण्यावरून तिचा अपमान केला तर तिला दूर लोटली तर शनिदेवांचा भयंकर कोप तुम्हाला भोगावा लागेल. हा पहिला आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी केवळ एक महिना नसून तुमच्या आयुष्याचा नवा जन्म घडवणारा काळ आहे. पण लक्षात ठेवा, ग्रहांचे हे शुभ फळ मिळवण्यासाठी तुम्हाला काही अत्यंत कडक नियम आणि महाउपाय पाळावे लागतील. सर्वात आधी या संपूर्ण महिन्यात तुमच्या आयुष्यातील कोणतीही गुप्त योजना, आर्थिक कमाई किंवा घरातील अंतर्गत गोष्टी कोणासमोरही उघड करू नका. तुमचे यश गुप्त ठेवणे हाच या काळातील सर्वात मोठा मंत्र आहे. जितके तुम्ही शांत राहाल तितक्याच पटीने ग्रहांच्या आणि शनिदेवांची कृपा तुमच्यावर वेगाने काम करेल. 512 वर्षानंतरचा आलेला हा सुवर्ण काळ हातातून निसटू नये म्हणून ऑगस्टच्या प्रत्येक शनिवारी शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावा. गरजूंना काळ्या वस्तू किंवा अन्नाचे दान करा. घरात किंवा कामाच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी रोज संध्याकाळी कापूर आणि लवंग एकत्र जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात पसरावा. हा उपाय केल्याने तुमच्यावर टाकलेली काळी नजर, वाईट शक्ती आणि शत्रूंसाठी यंत्र एका क्षणात भस्मसात होईल आणि त्या भाग्यशाली स्त्रीचे शुभ पाऊल तुमच्या घरात पडण्याचा मार्ग मोकळा होईल. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्या संघर्षाचे दिवस आता संपले आहेत. शनिदेव स्वतः तुमचे नशीब लिहायला आले आहेत. जर तुम्हाला शनिदेवावर आणि तुमच्या नशिबावर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.